से प्यारा है ये ईमान हमारा है। वंदे वंदे भारत माता की भारत माता की तिरंगी झेंड्याचा तिरंगी झेंड्याचा विजय असो। नमस्कार मित्रांनो, तर आज आहे सुवर्ण दिवस म्हणजे 77वा प्रजासत्ताक दिन। तर त्या निमित्तानं केलवणा गावामध्ये प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम होत आहे। तर तो तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत आहे। इस झंडे के लिए वीरों ने अपनी जान गंवाई, तब जाके कहिए हमने आजादी है पाई, तब जाके कहिए हमने आजादी है पाई। जो शहीद हुए सरहद पर हम याद रहे कुर्बानी, जो शहीद हुए सरहद पर ओ याद रहे कुर्बानी। हम झुकने नहीं देंगे, ये है भारत की निशानी। तिरंगा ये जान से प्यारा है, ये ईमान हमारा है। तिरंगा ये जान से प्यारा है, ये ईमान हमारा है। एक साथ खड़े रहेंगे, खड़े आप। एक साथ दोन्ही देते रहेंगे, टेंशन। आज आपल्या भारताचा 77वा प्रजासत्ताक दिन आहे। या निमित्ताने आपण आपल्या शुभ हस्ते ध्वजारोहण करावे ही नम्र विनंती। वंदे वंदे भारत माता की भारत माता की तिरंगी झेंड्याचा विजय असो। तिरंगी झेंड्याचा विजय असो।
सामने लो. एक साथ संविधान गीत शुरू करेंगे. शुरू कर. आम्ही भारताचे लोक, आम्ही भारताचे लोक, आम्ही भारताचे लोक, आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्यांच्या सर्व नागरिका सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून घेण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता याचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत. स्वतः प्रत अर्पण करीत आहोत. स्वतः प्रत अर्पण करीत आहोत. हाथ नीचे. एक साथ प्रयत्न केल्या. सामने लो. या राष्ट्रध्वजाची आणि या राष्ट्रध्वज या भारतीय गणतांत्रिक गणराज्याचे प्रतीक आहे. त्या गणराज्याशी मी सदैव एकनिष्ठ राहीन. जय हिंद. हाथ नीचे. परत विश्राम. दौडाने फडकतो हृदयातून जय हिंद, हृदयातून जय हिंद. भारती सुरेख नाचतो उंच उंच गगनात तिरंगा. दौडाने फडकतो उंच उंच गगनात तिरंगा. भारत माता जन्मदायिनी
त्याबद्दल तुमचे स्वागत केलेलंच आहे. तर मित्रांनो, आता 77वा प्रजासत्ताक दिन मराठी शाळेमध्ये ध्वजारोहण पूर्ण झालेलं आहे. आता इथून चालू आम्ही हायस्कूलला तिकडचा ध्वजारोहण करण्यासाठी. तर चला आता पुढे जाऊया आपण. हे असं ध्वजारोहण आहे ना, ते आमच्या गावात 4 ठिकाणं होते. एक पाड्यावरती, एक बस स्टँडवर, एक मराठी शाळेमध्ये आणि एक हायस्कूलला. तर आता 2 ठिकाणी झालं. एक पाड्यावरचा तिकडचा पण झाला आहे. आता चाललो आम्ही हायस्कूलला आणि या फंक्शनसाठी पूर्ण अख्खा गाव तिथं हजर राहतो. तर आता आम्ही पोहोचलो हायस्कूलला आणि माझं शिक्षण पण याच शाळेमध्ये झाला आणि अगोदर पण जिथं आपण ध्वजारोहण केला ना, तिथं पण लहानपणापासून तिथं शिक्षण घेतलं आणि इथं 8वी नंतर इथं मी शिकलो. मित्रांनो, ही जो बघताय ना ज्योता बांधलेला, ती 1986 साली बांधली होती. तर अगोदरची जुनी शाळा होती ती, आणि ती मोडून नवीन बांधण्यात आली. आणि गावातले सर्व म्हणजे जेवढ्या दरवर्षी ज्या बॅच झाल्यात आत्तापर्यंतच्या, ते सर्व मुलांनी मिळून, माजी विद्यार्थी म्हणून मुलं आहेत त्याही मिळून ही शाळेला नवीन निर्मितीसाठी म्हणजे पुढाकार घेऊन आणि प्रत्येक बॅचने जमेल तशी मदत करून या इमारतीला बनवण्यास पुढाकार घेतला आहे. आणि हळूहळू काम पूर्ण होईल. आणि जर माझी ही व्हिडिओ बघत असाल तर कोयसो हायस्कूल केलवणे या शाळेला जर तुमची इच्छा असली मदत करण्याची तर नक्कीच मदत करा. हे बघा मित्रांनो, भरपूर आमच्या गावातली पब्लिक इथे येते. आयुष्य ज्याने वेचले, देशाच्या सन्मानासाठी आयुष्य ज्याने वेचले, शौर्याच्या त्या गाथांनी आज आभाळही गरजले. देशाच्या सन्मानासाठी आयुष्य ज्याने वेचले, शौर्याच्या त्या गाथांनी आज आभाळही गरजले. प्रजांच्या आनंदाचा सण असे, मनामनात आज केवळ भारत देश वसे, भारत देश वसे, भारत देश वसे. अशा तमाम भारतीयांना मी या ठिकाणी प्रथमतः स्वागत करत आहे. आज संविधानाचा राष्ट्रीय सण, देशाचा लोकशाहीचा सण, देशाच्या संविधानाचा सण. 15 ऑगस्ट 1947 नंतर, स्वातंत्र्य प्राप्तीनंतर देश चालवण्यासाठी जे संविधान होते, ते संविधान आज 26 जानेवारी रोजी पारित झाले. स्वातंत्र्यानंतर घटना समिती आणि मसुदा समितींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली या देशाची घटना तयार करून 26 नोव्हेंबर 1949 रोजी ती सुपूर्द केली आणि 26 जानेवारी 1950 रोजी ती लागू केली. आणि तोच उत्सव साजरा करण्यासाठी जमलेल्या माझ्या तमाम भारतीयांचं सर्वप्रथम मी सुस्वागतम 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 करत आहे. आज या कोळसोच्या प्रांगणामध्ये या मंगलमय दिनी, या पवित्र दिनी, या अस्मितेच्या, या लोकशाहीच्या दिनी, मूल्यांचा गौरव करणाऱ्या महोत्सवाच्या दिनी आज उपस्थित असणाऱ्या भारताच्या 77व्या प्रजासत्ताक दिनी माझ्या केलवणे गावचे ग्रामस्थ, माझ्या कोळसो हायस्कूल समितीचे अध्यक्ष वीणा कोळी साहेब, कोळसो हायस्कूल समितीचे सदस्य डॉक्टर शिवकर साहेब, आशिष घरत साहेब, विलास ठाकूर साहेब, त्याचबरोबर या जमिनीचे मालक कैलासवासी चांगाचा सन्मान आहे ते म्हणजे गुरुराज रामभाऊ ठाकूर, त्याचबरोबर सर्व ग्रामपंचायत सदस्य, सर्व ज्ञानदीप माजी विद्यार्थी
माननीय श्री गोपीनाथ नागा पाटील यांना मी विनंती करतो की त्यांनी पुढील कार्यक्रमास सुरुवात करावी. अटेन्शन स्टार्ट. परेड सावधान. परेड विश्राम. परेड सावधान. परेड विश्राम. परेड सावधान. एक साथ विलोमन. आज भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त आपल्या शाळेतील ध्वजारोहण आपल्या शुभ हस्ते करावे अशी माझी नम्र विनंती. एक साथ राष्ट्रध्वज को सलामी देंगे. सलामी दो. जय हिंद. एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे. तव शुभ आशीष मागे. गाये तव जय गाथा. जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. एक साथ हाथ दे. एक साथ. विश्व तिरंगा प्यारा झंडा ऊंचा रहे हमारा. सदा शक्ति सरसाने वाला. प्रेम सुधा बरसाने वाला. वीरों को हर्षाने वाला. मातृभूमि का तन मन सारा. झंडा ऊंचा रहे हमारा. विजयी विश्व तिरंगा प्यारा झंडा ऊंचा रहे हमारा. शान नहीं सकी जाने पाए. चाहे जान भले ही जाए. विश्व विजय करके दिखलाए. तब होवे प्रणाम पूर्ण हमारा. झंडा ऊंचा रहे हमारा. विजयी विश्व तिरंगा प्यारा झंडा ऊंचा रहे हमारा. रहे हमारा. रहे हमारा. एक साथ करेंगे. शुरू कर. जय जय महाराष्ट्र माझा. गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा. गरजा महाराष्ट्र माझा. भीती नामा तुझी मुलीनी. गडगडणाऱ्या नभा. आसमानाच्या सुलतानीला जबाब देती जिवा. सह्याद्रीच्या
स्वतः अर्पण करीत आहोत. जय हिंद. एक साथ प्रतिज्ञा के लिए तैयार. एक साथ प्रतिज्ञा शुरू करेंगे. शुरू कर. मी अशी शपथ घेते की या राष्ट्रध्वजाशी आणि हा राष्ट्रध्वज ज्या भारतीय गणतांत्रिक गणराज्याचे प्रतीक आहे त्या गणराज्याशी मी एकनिष्ठ राहीन. जय हिंद. भारत माता की जय. भारत माता की जय. प्रजासत्ताक दिनाचा प्रजासत्ताक दिनाचा वंदे मातरम. वंदे मातरम. परेड विसराव. आदेश माझा याचे भान जरासे राहू द्या रे. जरासे राहू द्या. हा उंच हिमालय माझा, हा विशाल सागर माझा. हा उंच हिमालय माझा, हा विशाल सागर माझा. या गंगा यमुना शेती करते भाग बगीचा माझा. या गंगा यमुना शेती करते भाग बगीचा माझा. अभिलाषा यांची गरिता कुणी नजर वाकडी करता. अभिलाषा यांची गरिता कुणी नजर वाकडी करता. या वर्ण या स्फुरण आपुल्या पाहू द्या रे. आदेश माझा याचे भान जरासे राहू द्या रे. जरासे राहू द्या. जेव्हा उत्सुकलेले दगडांच्या वर्षावाला. जेव्हा उत्सुकलेले दगडांच्या वर्षावाला. रोखाते लावा कार्याला या देशाच्या प्रगतीला. रोखाते लावा कार्याला या देशाच्या प्रगतीला. हे बंद करा उत्पात. थांबवा आपुला घात. सामर्थ्य न जाओ व्यर्थ काही सामर्थ्य येऊ द्या रे. आदेश माझा याचे भान जरासे राहू द्या रे. जरासे राहू द्या. जरी अनेक फुले धर्म, जरी अनेक फुल्या जाती, जरी अनेक फुले धर्म, जरी बापुली माणुसकीची नाती. या सर्व दूर ललकारी फुंकारे एक तुतारी. या सर्व दूर ललकारी फुंकारे एक तुतारी. संदेह शेष दे द्वेष मनातील वाहून जाऊ द्या रे. आदेश माझा याचे भान जरासे राहू द्या रे. जरासे राहू द्या. आदेश माझा याचे भान जरासे राहू द्या रे. जरासे राहू द्या. आज या ठिकाणी आपली सुरू असलेली नवीन स्वप्नपूर्तीची इमारत, ज्या इमारतीच्या 1000 रुपये मोफत. तर शुक्र 500 रुपयाची देणगी आलेली आहे. शुक्र यांच्याकडनं 5500. धन्यवाद. मित्रांनो, कवायतीचा कार्यक्रम चालू होणार आहे. लेझिम पथकाच्या मुलींनी शांत उभं राहायचं.
भारत माता की वंदे मातरम. वंदे मातरम. वंदे मातरम. प्रजासत्ताक दिनाचा प्रजासत्ताक दिनाचा तर मित्रांनो आता लेझिम चालू होईल. तर स्वातंत्र्य दिन असू द्या, त्याला आपली उपस्थिती लावता आणि हे बघून वातावरण बघून खूप छान वाटतं. एवढे दिवस असं असायचं की आपला ग्राउंड पण थोडासा जागा संकुचित होती, पण आज हे दृश्य बघून खरंच ग्राउंड हे खूप विस्तीर्ण असं झालेलं. जर देशाची प्रगती करायची असेल, देशाची प्रगती व्हावी असं वाटत असेल, जेव्हा आम्ही म्हणतो भारत माझा देश आहे, तेव्हा माझ्या देशाची प्रगती व्हावी ही प्रत्येकाची इच्छा आहे आणि भारताची शान ह्या विश्वामध्ये राहावी. आणि ती खरंच आज जर आपण विचार केला तर भारत हा विश्व
भारत माता की जय भारत माता की जय भारत माता की जय. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. जे करू केलं होतं ते म्हणजे तयारीचं झाली. तिकडे वंदनदेवी करूयात गाऊ भारत मातेची गुणगान गाऊ भारत मातेची गुणगान आदरणीय व्यासपीठावरील वंदनीय गुरुजन वर्ग आणि इथे उपस्थित असलेल्या सर्व देश बांधवांनो सर्वप्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज 26 जानेवारी हा दिवस आपल्या भारतातील प्रत्येक नागरिकासाठी आनंदाचा, अभिमानाचा व सन्मानाचा आहे. आनंदाचा, अभिमानाचा व सन्मानाचा आहे. आपण जन्माला आल्यापासून आपल्याला पहिल्याच वर्षी माहिती असतं की आपल्या देशासाठी कोण लढते. महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस, पंडित जवाहरलाल नेहरू हे कोण होते. लहानपणापासून इतिहास शिकत येतो ते छत्रपती शिवाजी महाराज कोण होते. परंतु त्यांच्यातला एक तरी गुण आपण आपल्यात आणतो का? नाही. द्रोणाचार्य, एकलव्य हे कोण होते हे आपल्याला माहिती आहे. परंतु कुठे आमचे द्रोणाचार्य आणि कुठे आमचे एकलव्य याचा आपण विचारच करत नाही. तिरंग्याचे 3 रंग खूप काही सांगून जातात. तिरंग्याचे 3 रंग खूप काही सांगून जातात. भारत देशाची खरी ओळख आसमंती झळकून जातात. भारत देशाची खरी ओळख आसमंती झळकून जातात. भारत देशाची खरी ओळख आसमंती झळकून जातात. तिरंगामध्ये 3 रंग असतात. त्यात एक अशोक चक्र असतं. त्या अशोक चक्रात किती आरे असतात, काय असतं हे सर्वांनाच माहिती आहे. परंतु त्या 3 रंगाचं महत्व काय आहे जे पूर्ण जगाला सांगतं. भारताची शान म्हणजे तिरंगा आणि या शानचं महत्व कोणालाच माहित नाही. आझादी म्हणजे आम्ही ब्रिटिशांच्या तावडीतून मुक्त झालो, पण आम्ही आमच्याच तावडीत इतके अडकलो याचा विचार करा. कुठेतरी स्वार्थी जगण्यापेक्षा निस्वार्थी जगून पहा. महात्मा गांधींना चांगले व वाईट बोलणारे खूप होते, परंतु महात्मा गांधी चांगले होते म्हणूनच ते आज नावाजलेले. ही गोष्ट लक्षात ठेवा. ते म्हणतात ना, इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाही आणि इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाही. मुळातच
हाच एक मोठा इतिहास आहे. पानी ना हो तो नदियाँ किस काम की, पानी ना हो तो नदियाँ किस काम की, आंसू ना हो तो आंखें किस काम की, आंसू ना हो तो आंखें किस काम की, दिल ना हो तो धड़कन किस काम की, दिल ना हो तो धड़कन किस काम की. अगर हम वतन के काम ना आए तो हमारी जिंदगी किस काम की, अगर हम वतन के काम ना आए तो हमारी जिंदगी किस काम की. ये अर्पण की भूमि है, तर्पण की भूमि, इसकी नदी नदी हमारे लिए गंगा है, इसका कंकड़ कंकड़ हमारे लिए शंकर है. हम जिएंगे तो इस भारत के लिए और मरेंगे तो भी इस भारत के लिए, और मरने के बाद भी गंगा जल में बहती हुई हमारी आसियों को कोई कान लगाकर सुनेगा तो एक ही आवाज आएगी, भारत माता की जय, वंदे मातरम. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. हॅलो. रिद्धी मच्छिंद्र कोळी, जर त्यांचा ग्रुप असेल तर त्या दोघांनी यायचं आहे. विना कोळसाहेबांकडे. त्यानंतर तृतीय आहे स्वरा अमित पाटील, इयत्ता 5वीची विद्यार्थिनी. स्वरा अमित पाटील यांचं कनिष्ठ गटातून विज्ञान प्रदर्शनामध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. विज्ञान प्रदर्शनामध्ये त्यांना प्रावीण्य मिळालं होतं. त्यानंतर डॉक्टर शिवकर साहेब, शाळा समिती सदस्य. प्रथम प्राइज श्वेता आणि सृष्टी थळी, श्वेता पाटील व सृष्टी थळी. डॉक्टर शिवकर साहेबांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी त्यांचं वितरण करायचं आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. तृतीय प्राइज आहे, द्वितीय प्राइज जे दिलेलं आहे ते रिद्धी म्हात्रे व सहारा मोकर. काय थांबता का पण प्रमाण पाहायला पाहिजे. प्रदर्शन घेतलं होतं. या रांगोळी प्रदर्शनामध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय मान्य श्री आशिष गरज साहेबांना विनंती करतो की त्यांनी हे प्राइज वितरण करायचं आहे. त्याच्यामध्ये प्रथम आलेली आहे ती म्हणजे आराध्या निवृत्ती पाटील, कनिष्ठ गट इयत्ता 7वी. द्वितीय जिनल राजेश कोळी इयत्ता 7वी आणि तृतीय रिद्धी रुपेश म्हात्रे ही तृतीय आलेली आहे. मी आशिष गरज साहेबांना, शाळा समिती सदस्य आशिष गरज साहेबांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी त्याचं वितरण करायचं आहे. आराध्य निवृत्ती पाटील प्रथम, द्वितीय जिनल राजेश कोळी. तदनंतर तृतीय आहे ती म्हणजे सिद्धी रुपेश म्हात्रे. त्यानंतर कनिष्ठ वरिष्ठ गट त्यांच्यातर्फे दिलेले आहे पाटील, हंसिका पाटील. 8वी अ. द्वितीय श्रुती पाटील, भूमी पाटील, 8वी अ. रांगोळी प्रदर्शन. त्याचबरोबर तृतीय दुर्वा गायकवाड व मान्यता कोळी इयत्ता 9वी अ. श्रुती पाटील, भूमी पाटील. तृतीय आहे दुर्वा गायकवाड व मान्यता कोळी. माझी विद्यार्थ्यांना या ठिकाणी विनंती आहे की थोडीशी चर्चासत्र होणार आहे या ठिकाणी, तरी पण शक्यतो कोणी माझी विद्यार्थी जाऊ नये. या ठिकाणी आपण थोडंसं विचार विनिमय करणार आहोत. त्याच्यामध्ये चित्रकला प्रदर्शनामध्ये कनिष्ठ गट व वरिष्ठ गट शाळेचे मुख्याध्यापक आर.जी. पाटील सर यांना विनंती करतो की त्यांनी त्याचं वितरण करायचं आहे. प्रथम चित्रकला प्रदर्शनामध्ये प्रथम आणले आहे कनिष्ठ गटामध्ये रिद्धी रुपेश म्हात्रे इयत्ता 7वी. द्वितीय आराध्या निवृत्ती पाटील 7वी आणि तृतीय सार्थक नरेश म्हात्रे 7वी. शाळेचे मुख्याध्यापक आर.जी. पाटील सर या ठिकाणी वितरण करतील. प्रथम रिद्धी रुपेश म्हात्रे इयत्ता 7वी. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या पुन्हा. आराध्य निवृत्ती पाटील व तृतीय आहे ते म्हणजे सार्थक नरेश म्हात्रे. त्याचबरोबर वरिष्ठ गट जे होतं त्या वरिष्ठ गटामध्ये देखील
प्रथम द्वितीय तृतीय आलेले मीना कोळी साहेबांना पुन्हा विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी शेवटचं वितरण करायचं आहे 2 मिनिटात. प्रथम श्वेता ज्ञानेश्वर पाटील इयत्ता 9वी, ही या चित्रकला प्रदर्शनामध्ये ती प्रथम आलेली आहे. खरोखरच सुंदर यांची चित्रकला आहे. आता आम्ही केळणकर ग्रुप मार्फत जे देखील काही कार्यक्रम झाले होते त्याच्यात देखील तिला प्रावीण्य मिळालं होतं आणि हुशार आहे ती. त्याचबरोबर द्वितीय श्रुती अमित पाटील, तिला द्वितीय क्रमांक इयत्ता 9वीची, तिची देखील पेंटिंग खूप सुंदर आहे. तिला देखील पारितोषिक मिळलं होतं. ती देखील हुशार आहे. या ठिकाणी माननीय मीना कोळी साहेबांना विनंती की त्यांनी या ठिकाणी वितरण करायचं आहे. आणि तृतीय आहे ती सायली चिंतामण कोळी इयत्ता 10वी. 10वीचे विद्यार्थी थोडेसे या शैक्षणिक सहशालेय कार्यक्रमात थोडेसे कमी असतात, त्यामुळे त्यांचं पारितोषिक कमी आहे या ठिकाणी अभ्यास असल्या कारणाने. सायली चिंतामण कोळी या ठिकाणी ते तृतीय क्रमांक आहे चित्रकला प्रदर्शनामध्ये. सर्व माजी विद्यार्थी मित्रांनो, आता प्रभात फेरी निघलेली आहे शाळेची. गावभर जातील आणि घोषणा देतील प्रजासत्ताक दिनाचा विजय असेल. घोषणा द्या, भारत माता की जय. घोषणा द्या, घोषणा. आमचा हा एक माजी विद्यार्थी आहे. तुला पण इथं शिकायचं आहे. मदत कर आता शाळेसाठी. आता इथं मीटिंग चालू आहे शाळेसाठी, जी मदत भेटली आणि कुठल्या प्रकारे मतलब पुढं काम होईल आणि कोणकोणते पुढाकार घेतील आणि ज्याला जसं मिळेल तसा वेळ काढून ते इथं येतात आणि शाळेसाठी मतलब वेळ देतात आणि हा काम पूर्ण जसा लवकरात लवकर कसा होईल याचा प्रयत्न करतात आणि त्याची चर्चा चालू आहे. आणि माझ्यासोबत माझा मित्र आहे जॉन विशाल पाटील, म्हणजे आम्ही जॉन बोलतो त्याला लाडाने. तर तो त्याचं काय मत आहे याबद्दल तर आपण त्याच्याकडनं जाणून घेऊ. तर तुला काय वाटतंय, काय म्हणजे याबद्दल काय बोलतो? याबद्दल म्हणजे हा तसं बघाल तर गावातील माजी विद्यार्थ्यांनी जो संकल्प घेतला आहे तो खूप चांगला संकल्प आहे. या शाळेसाठी कुठून की शासनाकडून काही निधी वगैरे आलेली नाही आहे. त्यामुळे गावातील जे माजी विद्यार्थी 1986 पासून जेवढ्या बॅचेस होऊन गेल्यात 10वीच्या, त्या प्रत्येक बॅचेसनी ज्याला ज्याच्या परीने जमेल तशी आर्थिक मदत या शाळेसाठी केलेली आहे. तर मित्रांनो, आता माझ्यासोबत माझा मित्र पण आहे आणि त्याचा मत काय आहे या शाळेबद्दल आपण त्याच्याकडनं पण जाणून घेऊ. तर कांता काय म्हणशील या म्हणजे शाळेबद्दलचं काम चालू आहे शाळेचं? खरं तर केलवणे गावात हां, ही माझी शाळा जुनी होती ती मोडकलेस आणून नवीन आता इथं जोता म्हणजे पाया बांधलेला आहे. तर या कामासाठी भरपूर असा खर्च येणार आहे. तर गावातील प्रत्येक नागरिकांनी तसेच ज्याला कोणाला देणगी स्वरूपात मदत करायची असेल त्यांनी करू शकता, कारण शाळा ही आपल्या मुलांचं भविष्य देखील आहे. तर प्लीज सर्वांनी सपोर्ट करा. नक्कीच देणगी द्यायची असेल त्यांनी देऊ शकता. नक्कीच मित्रांनो, थोडा का होईना आपल्या खारीचा वाटा घ्या, काही समजा, पण तुम्ही थोडी तरी मदत करा. कोळसा हायस्कूल केलवणे, तुम्ही तुमच्या परीने जशी मदत होईल तशी मदत करा. धन्यवाद. आता केलवणे स्टॉपवर आले प्रभात फेरी आणि तिथूनच आता ही लेझिम चालू झाली आहे.
आता मित्रांनो बोटे वाटप चालू आहे चॉकलेट वाटप चालू आहे. बघा, भरपूर चॉकलेट आम्हाला मोठ्या भेटायच्या आता चॉकलेट आहेत.